10 ठिकाणी महास्वच्छता अभियान उपक्रम राबवला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महास्वच्छता अभियानाला गेटवे ऑफ इंडिया पासून सुरुवात झाली आहे। ही स्वच्छता मोहिमेचं लोकचळवळीत रूपांतर करण्याची गरज आहे। फक्त मुंबईपुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हे स्वच्छता अभियान राबवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। यासोबतच मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। येत्या काळात मुंबईत वृक्षारोपणावरती अधिक भर देणार असून अर्बन फॉरेस्ट तयार करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। ज्या ठिकाणी ग्रीन पॅच आपल्याला तयार करायला संधी आहे तिथे ग्रीन पॅच तयार करायचे, जिथे झाडं वृक्षारोपण करायचं आहे तिथे वृक्षारोपण, रस्त्याच्या मीडियनमध्ये ट्री प्लांटेशन, सुशोभिक झाडं, फुलांची झाडं आणि त्याचबरोबर शहरामध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना जी आहे ही राबवण्याचा मानस आहे, जेणेकरून जंगल जे आहे शहरामध्ये देखील निर्माण होऊ शकतं, एक ऑक्सिजन पार्क तयार होऊ शकतात। मुंबई लवकरच आपल्याला बदललेली दिसेल, स्वच्छ झालेली दिसेल, प्रदूषण मुक्त झालेली दिसेल, खड्डे मुक्त झालेली दिसेल आणि म्हणून स्वच्छ भारत अभियानचा नारा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी दिला आणि त्याचं महत्त्व जे आहे त्यावेळी देखील काही लोकांनी उलटसुलट चर्चा केली, फोटो सेशनच्या बद्दल काही टीका टिप्पणी केली, परंतु हे स्वच्छता फोटो सेशन नाही, हे फक्त आणि फक्त स्वच्छता मिशन आहे। मुंबईतील स्वच्छता मोहिमेवरून ठाकरेंकडून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्यात आली होती आणि यावरती मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीका केलेली आहे। काहींना फक्त टीका करता येते, मात्र